पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचं आज प्रकाशन। अजित पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहणार। एकोणीसशे 52ला जन्माला आलेल्या पक्षाला 2026 मध्येही पोरं भाड्यानं घ्यावी लागतात। भाजपातील आयारामांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल। नाशिकमधील पहिल्या सभेतून समाचार। आमच्यावर आरोप करणाऱ्या भाजपाचं हिंदुत्व निवडणुकांपुरतं। अरवली, पर्वतरांगा, आरे कॉलनी ते तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीवरून ठाकरे बंधूंचा भाजपावर हल्लाबोल। मुंबईत जन्माला आले म्हणून यांना फुलं आणि हार घालायचं का? मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंवर टीका। तर घरच्यांनी घरच्यांसाठी केलेली आणि घेतलेली मुलाखत म्हणत ठाकरे बंधूंची खिल्ली। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आजही सभांचा धडाका। मुख्यमंत्र्यांची पिंपरी आणि सोलापुरात सभा, तर शिंदेंची नाशिकमध्ये सभा, तर अजित पवारांचा पुण्याच्या कात्रजमध्ये रोड शो। निवडणूक यंत्रणेचा सावळा गोंधळ। नागपुरात 4 अपत्ये असतानाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात, तर संभाजीनगरात उमेदवारी अर्जावर औरंगाबाद नाव असूनही अर्ज वैध। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला शह। अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा। श्रीकांत शिंदेंच्या खेळीनं रवींद्र चव्हाण चितपट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।